तर नमस्कार भाई कडू ए हॉर्न कडू वाजतच आहे मायाला फटकप काय आम्ही दिसताव का तुम्हाला याला मी चष्मा लावले म्हणून असं दिसते का आपण एकरीला चला कारलेला इथून इथं दमली तिकडे काय चढली काय हो तुम्हाला आता कसं वाटतंय? दमल्यासारखं वाटतंय हाय उंच आहे यो पका भाई आहे वाटतं यांच्या घरात नुसतं धमकवतो जब्या जब्या नाव आहे का तुझा नमस्कार भाई कडू ब्लॉगमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आम्ही चाललो प्रति एकविरा पुरण वेशू या ठिकाणी एकविरा आईचं प्रतिरूप आहे. ॲक्च्युली आम्ही कारल्यालाच जाणार होतो पण उद्या पालखी असल्यामुळे आज भरपूर गर्दी असणार आहे तिथे आणि लहानपणी मी खूप अनुभवलं आहे तिथली गर्दी आणि धक्काबुक्की चेंगराचेंगरी. मग तिला बोलले एक काम करू आईच्याच दर्शनाला जायचं ना तिकडे कधी गेलो नाही तिकडे पण बघून येऊ मनापासून कुठल्याही देवळात जा आई आपल्याला दर्शन देणारच आहे. तर आज आम्ही निघालो वेशवीला उरणला जिथे आईचं प्रतिरूप आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कसे वाटत आहेत कमेंट करून सांगा. आता आम्ही निघालो आमच्या घराला फायनली लॉक लागतोय तयारी करेपर्यंत मगापासून जाम वाट बघितली कधी निघते. फायनली सगळा सामान संसार माझी टोपी माझा मास्क मोबाईल सगळ्या घेऊन आम्ही निघालो आहे. तर चला दाखवतो तुम्हाला रस्त्यात जाताना गमती. या डोंगरान पण एकविरा झाली असती नाही लेणी पोरता आली असती काय वाटतं तुला? ह्यो पण घाट जसा काही सेम खंडालाच म्हणजे कारलेला जाताना जसा फील येते ना तसाच फील येतोय थोडा असं वाटतं जुन्या हायवेनी चाललोय. वाटेत जाता चिरनेरचं गणपती मंदिर लागतं. चिरनेरच्या गणपती मंदिरात पाया पडून आम्ही पुढे एकविरा मंदिरात जाणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. त्याला बाजूला होत सांग होते तो बाजूला ये असे बाजूला येतो का कारण नाही का अरे ये घाबरट एक नंबर आहे. हे लाडू खायचा आहे प्रसाद ठेवलेला आहे दोघांना दोन. बाप्पांनी प्रसाद दिलाय. 2 लाडू होते एक लाडू घेतला आता कुठल्या तरी दुसऱ्याच्या नशिबात असेल तो एक लाडू. शांत वाटते कोणच नाही मंदिरामध्ये. इथे माघ महिन्यातच असतो ना माघ महिन्यात इथे गणपती उत्सव असतो तेव्हा इथे यात्रा असते आणि पूर्ण जत्रेने भरलेलं असतं गाव. बराच शोधाशोध केल्यानंतर आम्हाला माहीत पडले इथनं आतमध्ये जायचा रस्ता आहे. आता आम्ही आतमध्ये चाललो बघूया किती लांब आहे काय माहिती. तर पण ही पण सगळी जण जत्रेला जत्रा असतं का
जत्रेलाच चालले आम्ही पण चाललो जत्रेला. रस्त्यावर रांगोळ्या काढल्यात. प्रत्येक गावोगावात जेव्हा जत्रा असते त्या टायमाला पालखी असते, त्या टायमाला त्या रांगोळ्या काढतात सगळीकडेच. आणि जत्रा चालू झाली आहे. गाडी कुठे लावायची? गाडी जाते काय पूर्ण? गाडी लावली पार्किंगला. आम्ही दिसतो का तुम्हाला? याला मी चष्मा लावले म्हणून असं दिसते का? आम्ही गाडी लावली पार्किंगला आणि आता चाललो मंदिरात. ऑलमोस्ट पोचले वाटतं आम्ही इथं. अजून मंदिर वरती आहे. आता मंदिर पायऱ्या चालू झाले. काय ही मला सांगत होती, ही मला सांगते आपण एकरीला चला कारलेला. इथून इथं दमली, तिकडे काय चढली. काय वाटते? खरोखरचे एक विराट कारलेला आलं. फक्त कारलेलं जंगल नाही एवढंच. काय इकडे जंगल आहे काय? जंगल आहे. मग कसा वाटला? वाटलं मस्त, पण दमला काय सांगते मला. वाटत नाही दमण्यासारखी तू. मी नाही वाटत. किती चढल्या पायऱ्या, किती? तिथनं खालून वर चढलो. कुठून? गाडी ठेवली तिथून किती 10 मिनिटात चढलो वरती. तरी पण चढा नाही ते. मग आता आपल्याला गाडी लावून 10 मिनिटं तरी झाली. मग किती झाले? दाखवू नको हे असलं काय. लोक जाम असतील माझे नाव. हाऊस पूर्ण झाली का जायचं कारलेला उद्या जत्रेला? उद्या नको, नंतर जाऊच. जायचंच आहे. चला मग आता बस झालं, जाम आराम केला. चल चला, मला वाटलं घरी जायला आमच्या इथं. आता पूर्ण सावली आहे पुढे. चल जाम किती बरी, चला. नुसती सावली आहे का? आता नुसती आंब्याच्या झाडांच्या. आता उडण्या लागणार. नुसती सावली आहे बघ. कसला वाटतंय बघ. हलकं वाटतंय आता. हा गेला. हा गेला. गेला नाही तर. काय हो तुम्हाला आता कसं वाटतंय? दमल्यासारखं वाटतंय. हाय उंच आहे. आहे ना? मला वाटलं तू पण तुला लवकर दमली होतीस. पायऱ्या किती आहेत? असतील 4-5 असतील ना? एक वेळेस सारखं वाटतं ना? वाटतंय. मग बघ कसला गार वाटतं. मजा आहे इकडं. एकदा तरी येऊन बघा. 100% आवडेल तुम्हाला. एवढ्याला आपण एक वेळेला चढलो असतो ना. इथे सवय आहे आपल्याला 5 वेळेला वरती जायची ना 5 वेळेला खाली यायची. त्या पायऱ्या पायाखालच्या आहेत. तिथं पहिल्यांदा आलोय म्हणून दमल्यासारखं वाटतं. असं आहे की? बस चल आता बस झाला. जाम आराम केलास. उठा मग आता. तू चल. तू पुढं मी मागं. तू मागच राहतस. मी पुढे येऊन बसतो. आता असं मला माहित नाही ना. रस्ता तू दांडफाट्यावरून तिकडे टर्न मारला का रसायनीत जाशील.
ना सरळ गेलीस तर खोपोलीला हा का? बघू काय करते कीर्ती, काय करते? बाबा ॲडव्हर्टाईज करायला घेतली वाटतं चॅनलची, जोरात काम आहे. मंदिराबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. मंदिर कधी स्थापन झालं, काय कधीपासून तुम्ही इकडं वहिवाट आहे देवीची वगैरे सगळं? मंदिर म्हणजे 1996 सालापासून आम्ही या मंदिराची स्थापना केलेली आहे. पालखी कधी असते? आजच्याच दिवशी रात्री असते पालखी आता पालखी सुरुवात 5-5:30 ओके, म्हणजे कारल्याची पालखी आणि आपली पालखी एकच दिवशी. आज मंगळवार होता, रात्री 2 वाजेपर्यंत इथं पोहोचवणार ते. आज मंगळवार म्हणून त्याचा काहीच वय नाही, व्हायचे वाढदिवसाचा उपास म्हणजे खादाखादी काही चालणार नाही तर म्हणून आम्ही पालखीचं उद्या म्हणजे मानपान असेल तो उद्या होईल. पालखीचा आणि हे जे आता तुम्हाला जी वनराई दिसते इथे, ती म्हणजे त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागली. प्रत्येकाने एक एक झाड जगवलंय नक्कीच. अक्षरशः. म्हणजे पाणी असं आणून त्याचं दर हप्त्याला राऊंड मारायचंच आहे म्हणजे असं ठरवून. पूर्वीचं हे पूर्ण असं ओसाड होतं का? ओसाड होतं. त्याच्यानंतर म्हणजे एक एक झाडं आणि वनराई आणि काही झाडं इथली होती ती वाचवली आम्ही, की इथं फाट्यांसाठी लाकूड तोड व्हायची. नक्कीच मी सांगेन का हा महत्त्वाचा मुद्दा आहे
का मंदिर स्थापन करून ट्रस्ट उभी करणं सोपं आहे, पण त्या मंदिराच्या भोवती जो झाडे वगैरे झाडं लावून, आणि झाडं छोटी नाही आहेत, तुम्ही पाहू शकता झाडं खूप मोठी झालीत. म्हणजे तेव्हापासून हा तुमचा प्लॅन होता की झाडं लावून वन तयार झालं पाहिजे, असं जंगल पाहिजे. जशा आपल्या देवराई होत्या सावलीचा जुन्या, प्रधान ज्या त्या झाला. देवराईच्या आम्ही याच्या निमित्ताने असे एक देवराई निर्माण करायचा प्रयत्न केला आहे इकडे. आणि ते त्याच्या- लाईट- आज सुद्धा बघलं तर इथं प्राणी आता फिरायला लागले, माकडं वगैरे आता हो येतात त्याच्यात. हां हो चांगले कार्यकर्त्यांना तशी घेऊन ह्या माणसाने सुद्धा चांगला योगदान योग्य केला आणि त्याच्यामुळे ते पुढे पुढे आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच आई तुम्हाला भरभराट देव, तुमचं खूप कल्याण करेल देवी. पण आपल्या एरियात ही एवढी चांगली वास्तू, देवीची वास्तू असताना प्रति एकवीरा मी बोलेन, म्हणजे कारल्याची जी देवी तिचंच रूप आहे. तर या गावाचा आणि या मंदिराचा एक इतिहास आहे. तर तो इतिहास काय आहे ते आपण, काका तुमचं नाव? दिलीप पाटील. हो, दिलीप काकांकडनं जाणून घेऊया. काका सांगा काय इतिहास आहे? या वेशी गावाचा इतिहास, या डोंगराचा इतिहास, इथला इतिहास, पूर्वी आम्ही लोक यायचो, येत असताना डोंगरकरा सकाळची देवाची पावती म्हणून समजून यायचं. देवाची म्हणजे हनुमंताची हनुमंताची पाऊट पाऊट, हनुमंताची पाऊट तिथं पुढच्या पुढे. हनुमंताने द्रोणागिरीवर जे मोडी घेतली होती हा, तिथे तिथे द्रोणागिरी हनुमंताची पावटी म्हणून आमच्या फेमस आहे, देवते आणि प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे. आणि तिथे आता पण आहे, त्या हनुमंताची पावट मोठी आणि त्या पाय डोंगराचं नाव पकडलं हनुमानची पावतीवर चला, इथूनच त्या देवाची पावती. हनुमंताने देवाची द्रोणागिरी पावती. पर्वत म्हणजे इथं समोर आमच्या समोर पूर्वेला पश्चिमेला म्हणजे डोंगराचा तुकडा इथून नेऊन त्याने ती द्रोणागिरी सजवली. सजवली. ज्या वेळेला लक्ष्मण बाण लागून पडला होता त्या टायमाला हनुमंत तर ती संजीवनी आणण्यासाठी हिमालयात गेले होते. हिमालयात गेले. तर त्या हिमालयातनं येताना त्यांनी पूर्ण डोंगर हातावर घेतला होता. तर विश्रांतीसाठी किंवा काही क्षणाच्या आरामासाठी ते उतरले होते जमिनीवर. ते इथे उतरले होते या जागेवर. आणि इथून जेव्हा त्यांनी उड्डाण केलं, डबल उडताना जेव्हा पाय रोवून उड्डाण केलं, त्याची पावटी या मंदिराच्या परिसरात आहे, तिथं तुम्ही बघू शकता. आणि जेव्हा उड्डाण करून जाताना डोंगराचा एक तुकडा पडला, ती आता द्रोणागिरी पर्वत तो उरणमध्ये आहे, करंजा उरणपासून, आणि तिथे द्रोणागिरी देवी पण बरोबर, द्रोणागिरी देवी प्रसिद्ध आहे. तर हा इतिहास आहे या मंदिराचा. तर म्हणजे आजूबाजूचा परिसर व्यवस्थित करून देवीला स्थापन केले. तर नक्कीच तुम्ही भेट द्या, तुम्हाला इथे आवडेल यायला. इथं आल्यानंतर तुम्हाला शांत, एकदम मनाला शांती भेटेल. काहीतरी असं वाटेल की बाबा मी कुठल्या तरी चांगल्या जागेवर आलो आहे. एखाद मंगळवार इकडे येऊन बघा, एखाद रविवार तुम्हाला वेळ, नक्कीच तुम्हाला आवडेल. मी कधी या इथं जेवणा करायला लोक येतात तर त्यांना पाणी वाहून न्यावं लागतं. पण इथं जर बघायला पाण्याची पूर्ण व्यवस्था आहे, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे, नळवरती आणले नळ इथे आहे, सर्व व्यवस्था आहे चांगल्या तिथे. प्रकारे आज योगदान केलं आम्ही. हो, तर तिकडे तुम्ही सर्व सुविधा आहेत, फक्त तुम्ही येणं जरुरी आहे. तर नक्कीच येऊन बघा. मी आलो, मला येताना वशिणीच्या घाटातून येताना खंडाळ्याचा फील आला. मी जसा वरती पायऱ्यांजवळ आलो, मला असं वाटलं दम लागला म्हणजे नक्कीच मी कारल्याला चढतोय असं मला वाटलं. तर प्रत्येकाने एकदा तरी येऊन इथं व्हिजिट द्या, नक्कीच तुम्हाला आई एकविराचा फील येईल. जय एकविरा. काय मस्त. काय एकविरेचं मंदिर खूप छान आहे, तुम्ही नक्की या बघायला एक दिवशी. ही मला बोलते तिकडं एवढ्या गर्दीचं चालला, कशाला गर्दीचा तिकडं तेवढ्या लांब ना, जायला पाहिजे ना असं नाही, पण इथं मला ठीक आहे. ही कुठं एवढा बोजा बरोबर घेऊन हिला सांभाळत बसा. मग शेवटी हिला आणली इकडं एकविरा दाखवायला. आणि माझी गर्दी चप्पल टिकली. हळूहळू गर्दी वाढत चालली. आता लोक यायला लागलेत. आणि आता पालखी त्यांची गावात आहे. त्यांची पालखी गावात आहे. जोरात सांग जरा, आवाज नाही. त्यांची सध्या पालखी गावात आहे, ती इथे यायला 8 वाजणार आहेत रात्री रात्री 8 वाजता येते. आणि नंतर जत्रा भरलेली असते ना आता. आहे ना खाली बघायलाच. बसायला पण बाकडे आहेत. आता प्राणी संग्रहालयांसारखे माकडे बिकडे लावून ठेवलेत. मोर बाकडे पण आहेत. जातच बसतच त्यांच्या. नवस पुरा झाला का बाई तुझा?
या बाईने नवस केलं होतं काहीतरी, तिचा नवस पुरा झाले, ती अख्ख्या पायऱ्यांच्या आता कापूर पेटवीत जाईल. तर तुम्ही पण एकदा येऊन नवस करून बघा, तुमच्या पण नाकेला देवी पावते का. इकडे गुलाबजाम मावशी कसा, तेवढं नको म्हणा. 20 रुपयाचं 3 खा. हां दे चल, मी खाईन 3, तेवढी का मोठी बस. मावशी कसला पाला टाकला त्याला. हां त्याच्यानं काय होतं, साप होतं का. साप नाही म्हणजे हे नाही चिकटपणा नाही. चिकटपणा राहील पाण्याला. ओके. मावशीने घरी बनवलेलं गुलाबजाम खाऊन बघ. एक खाऊन बघ. तू बनवतं ना घरी, आता एक खाऊन बघ मावशीचा, पटकन खाऊन बघ. हातानेच खाते, हातानेच खा. आणि सांग कसं झालं. तू बनवतं तसं आहे का त्याच्यापेक्षा भारी आहेत. मग त्यात मावा असतं. मला हात धुवायला पाणी घाल. पैसे पण तूच दे ना. तू लिहून ठेव किती खपलं. मी आज हिशोब तुला घरी गेला हिशोब करेन लगेच. तू आज पैसे फक्त लिहून लक्षात ठेव, लिहून नको ठेव, मेसेज टाईप करून ठेव. असं मला ना व्हॉट्सअपला मेसेज टाक 20 रुपये ना. आता हे 30 रुपये ना का 20 रुपये 20 ना, हे 20 रुपये लगेच व्हॉट्सअपला 20 रुपये गुलाबजाम असं मेसेज टाक. हे नुसती भाव काढते, कोणच्या इथनं काय घे नाही. लोकांना माहीत झाल्यावर कमी मारतील का, हिला काही नाही मनात मारतील. हे बघ सगळी बोलवता नाही जात ना भाव काढते. कुठला मला काय विचार तुझं नेहमीप्रमाणे कितीला आहे. कोणतं घे 2200 1500. काय घेशील 2200 ना 1500 तू. आता यांचा भाव वाढेल, सोन्याचा कमी झाल्यावर. घेतं का चेन 50 तोला. हे बघ कसली आहे बघ. मी घाबरली. 2200 आणि 2500. कोणला डान्सर वाला. कितीला आहे. 450. बहुत महंगा है. पैसे नाही. लाईट वाढवायला लागेल का याची जरा. चांगलं नाही म्हणजे मी भाव करायचा म्हणून करीत नाही, पैसेच कमी आहेत म्हणून डायरेक्ट 200 बोललो मी. दे घेतच घेत. कानातले पण आहेत का ते. 500 रुपये करायचे. नाही असू दे, आमच्याकडे पैसे नाही आणि तुमची बोवणी पण करायचं विचारतं. बोला आवडले पण तर बोला बघू दे. मस्त आहे. पाईप खुश झालेली आहे 200 रुपयात. गळ्यातला भेटले गाडी खुश येऊन तुला 300-400 रुपयाच्या वरतीच भेटला असता. नशीब चांगले आहेत तुझं. जाऊ दे घ्या चला. थँक्यू धन्यवाद भाऊ. हा बघ हा दे 30 रुपये. खुश झाली पक्की बायको खुश. आज जत्रेनं काय नाही घेतलं, 30 रुपयाची वस्तू भेटली, जाम खुश झाले. नको ठेव चल, 30 रुपयाला भेटले लगेच. पैसे दे ना का चल. ब्लेंडर घे. काय ना. हां हे ब्लेंडर घे. हा पॅकेट कितीला ब्लेंडरचा. तर काय पण घ्या 30ला का. चला मग तुम्ही आमच्या घरी काम आहे. हे बघ हे घे ब्लेंडर आहे ना. बाबा एक ओढलं 4 पडले. धर पकड उचलू दे मला. तेच बोललो एक पडलं, एक वाढलं आणि 4 पडलं. ए बाई 4 पडले ते नंतर लावा का.
पिशवी आहे का पिशवी दे ना हा देवा मग नेमकं कशी तेव्हा एक दे म्हणून काय बाय काय काम आता नुसतं वराटे त्यांना. जा बघ भाव कर नेहमीप्रमाणे. कीर्ती उड्या मारायला ना त्याच्यान. एवढ्या पोरांना घेऊन कसं काय रे बघ ना. आहे का यांच्या पोरांना काय ताप थंडी सर्दी खोकला? हे बघ कसा उचलले बघ. काय नाही जाणार. चल बस झाला. पैसे खपलं माझं. पाण्याच्या बाटल्या घे. मला पाहिजे ही घे ही. मस्त आहे ना कितीला आहे ही? पण यो कलर नको मला हा कलर 50 ला 100ला 3 दे. बोल. पैसे संपले. आणि हा टिफिन बॉक्स कितीला? हवाचा का नाही पण तो पिशवी देईल ना. पिशवी देशील ना. घेऊ लागलो मग या 100ला 3 दे ना बाटल्या आणि 120चा डबा. इसी में कम कर देता हूँ. आता बाटल्या 3 दे ना त्यापेक्षा. होईल ना बघ ना. महंगा है नहीं जरूर. आज कर ना काहीतरी बघ. 120 का 3 है. 150 होता है 120. हा सांगणार नाही ना. 3 कलरच्या 3 बाटल्या घे वेगवेगळ्या. हा असाच करशील हो. जातील का घरपर्यंत? हां ओके. एक हे कितीला आहे? जाली ते संपलला 2 आहे 50 ला. जाली पाहिजे 150 ला. आपला पगार नाही झाला अजून. शेठ लोक 500च्या नोटी काढताना धपाधप. बाबा ना सांगता पैसे नाही. थांब तुला सांगतो आता जाऊन ते ब्लॉग चालू आहे म्हणून गप बसल्या. तर आमची खरेदी झाली आता. आता आम्ही चाललो घरी. कशी वाटली एकविरा? दमलीस का नाही? जाताना सावकाश जा. उड्या मारायला जायचं आहे. हिला उड्या मारायला नाही त्याच्यात. मग तर आम्ही निघालोय घरी. सावकाश जा. एका कडेकडेने जा. हे मी स्वतःलाच सांगतोय कारण गाड्या खूप चालतात इथे कंटेनर वगैरे रस्त्याला. आम्ही काळजीपूर्वकच जाणार आहेत. माझं हेल्मेट आहे तिथे. हेल्मेट घातल्याशिवाय कधीच गाडी चालवू नका. माझ्याकडनं प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे कारण हल्लीच्या काळामध्ये खूप ॲक्सिडेंट व्हायला लागलेत. तर हेल्मेटशिवाय कधीच बाहेर पडू नका घराच्या. चला तर बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटतोय काय? अजून आहेच काय? 1 मिनटं काहीच अजून नाही झालेली शॉपिंग बाकी आहे. झाली का नक्की? कन्फर्म सांग. पॅकअप करायला. हां तर चला आता खरोखर सांगतो. आता खरोखर झाले आमचं. आता मी निघलो आहे. आता ही आपली गाडीवर चला आता आम्ही निघलो आहे. गाडी काढतोय. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विचार करा जरा या एकविरीला पण येऊन जा.
बाय बाय.